अकोले तालुक्यातील विरगाव येथील एका खेड्यात जन्मलेल्या आणि समाज व संस्कृतीसाठी जीवन समर्पित करणारे हरिभक्त परायण एकनाथ धोंडीबा अस्वले यांच्या जीवनाचा अभिष्टचिंतन सोहळा 6 जानेवारी 2025 रोजी उत्साहात साजरा होणार आहे। समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रवास आजही अनेकांसाठी आदर्श आहे। संस्कारांनी घडलेले जीवन। नाथूमामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ अस्वले यांचा जन्म सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात झाला। संयमी आणि शिस्तप्रिय स्वभाव असलेल्या नाथूमामांचा स्पष्ट वक्तेपणा आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याचा स्वभाव त्यांना गावातील दादा म्हणून ओळख मिळवून देत असे। कठोर स्वभावाच्या आड एक प्रेमळ आणि संवेदनशील मन लपलं होतं। आध्यात्मिक प्रवास आणि ज्ञानाचा ठेवा। बालपणी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी यांच्यासारख्या ग्रंथांचे वाचन करत त्यांनी आध्यात्मिक जगात स्वतःला घडवलं। शिक्षण जेमतेम दुसरीपर्यंत असले तरी स्वतःच्या अभ्यासाने त्यांनी अनेक ग्रंथांचे गाढे वाचन केले। विशेषतः एकनाथी भागवत हे त्यांचे आवडते वाचन होते। कष्टकरी शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी नाथूमामांनी भूताचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीवर परिश्रमपूर्वक नंदनवन निर्माण केले। झाडे, पक्षी, प्राणी यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते। त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी झाडे तोडण्यास विरोध केला आणि निसर्गासोबत जगण्याचा आदर्श दिला। संस्कृती जपणारे नेतृत्व। अंबिका लेझिम कंपनीच्या माध्यमातून त्यांनी तरुण पिढीला सांस्कृतिक कार्यक्रमांशी जोडले। पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी सामाजिक जागृती निर्माण केली। त्यांच्या पुढाकाराने गावात रोकडीनाथाचे मंदिर उभारले गेले, जे समाजाच्या ऐक्याचे प्रतीक ठरले। दारूबंदीचे यशस्वी अभियान। गावात दारूगुत्ते बंद करून त्यांनी गावात सामाजिक सुधारणा घडवल्या। व्यसनाधीनतेपासून गावाला दूर ठेवण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर निर्णय घेतले। कुटुंब आणि समाजाचे संतुलन। 4 मुली आणि 2 मुलांसह कुटुंब चालवताना त्यांनी कधीही कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष केले नाही। शिस्तप्रियता, शिक्षण आणि आदर यामुळे त्यांची मुले यशस्वी ठरली। अभिष्टचिंतन सोहळ्याचे महत्त्व। 6 जानेवारीला होणारा अभिष्टचिंतन सोहळा नाथूमामांच्या जीवनाचा आणि कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे। त्यांच्या स्मृतींना आणि कार्याला पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा बनवणे हेच या सोहळ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। नाथूमामांच्या कष्टाने आणि निष्ठेने समाजाला दिलेली शिकवण पुढच्या पिढ्यांसाठी प्रकाशस्तंभ ठरेल। त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू हा समाजासाठी प्रेरणादायी आहे। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।